हाय नमस्कार मित्रांनो, तो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये. पेटलोय भर पावसात. आज आहे बाब्याचा 50Kचा आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत. सो डेकोरेशन करून झाला तू आता आलायस. अरे सर झाला मग किती झाला? अख्खा झालाय. हक्का झाला ना. 2 तास लावलं त्याला. बाई मुठ्यांना गेलता ना. काय बोलतो किती भेटलं मग? 25 भेटलं. अरे बापरे, येतो मी आंघोळ तुम्ही. रिकाम होतं ना भाईचा तिकडं मुठे पकडाचा कार्यक्रम चालू होता ना. बोलतो नाही मुठे ना जाऊ बोलतो आव्या. बोलतो त्याला मी तर खात नाही बोलू, तुला जमत असेल तर बोल चालू. मग गेलो एक बांधाव गेलो, 25 मुठे भेटलं. मग ते आपण काय त्याला दिले आणि आलो. सो यो 50K वाला बघा. झालंय एन्जॉयमेंट. सो मित्रांनो, एकही सेलिब्रेशन केला नव्हता त्याचा. 10Kचा केला नव्हता, 20Kचा केला नव्हता, का 30Kचा केला, 40Kचा केला नव्हता. आता 50Kचा डायरेक्ट. कारण तर आमचा मध्ये जरा शेड्यूलमध्ये काय झालं तर तुम्हाला तर माहिती आहे. आम्ही जरा प्रॉब्लेम्स चालू होते. नुसते प्रॉब्लेम्स आव्याचे प्रॉब्लेम्स, माझे प्रॉब्लेम्स, ते मला तर सगळ्यांना माहिती असेलच. त्याच्यामुळं सेलिब्रेशन राहिला होता आमचा. आणि एक नंबर डेकोरेशन केला इकडं. बघाल तर तुम्ही बघूनच घ्या ना आता. खरे माझ्या आता पिवळा दिसतंय रे. माझ्या मोबाईलमध्ये पिवली पुगी दिसतात. तू उग्रा भम कुठं आला इथं? पल तिकडं. बाकी लोक फॅमिली बघ त्यांना, तू कुठं उभरा भम कपडे घालता लवकर. सो मित्रांनो, सेलिब्रेशन कसा करतो ते बघा. साधा सिंपल आहे. याची पार्टी उद्या होणार आहे जोरदार. ती पण एकदम सी फूड अख्खा तुम्हाला डेमो बघायला भेटेल. आजच करणार होतो पण विषय असा झाला. काय माहिती आहे का, ॲक्च्युली आम्ही गेलो वाशिमला. मंगेशीमध्ये शूट केली एक शॉर्ट व्हिडिओची. ती शूट करता ना जवळपास 5ला शूट केली. पण पब्लिक येत होती मध्ये आणि त्याचा आपण कसं गिराईक नाही तुटता कामा ना. तर त्याच्यामुळं किती टाईम झाला, जवळ 6:30 आम्हाला तिथंच झालं. मग तिथल्या निघलो तर पापा बोलतो नाही तंदुरी खाव. चल बाबा तंदुरी खाव तर तंदुरी खाव. इथं आम्ही सगळा करणार होतो. जा ना अंगण बंडी घाल, जा ना जाम जरा माणसात राही जा. मोठ्या ना गेलतो ना. चला याचा काय आता त्याला कपडे घालायला तो पहिल्यांदा, त्याशिवाय आपला काही ब्लॉग होणार नाही. ओके, भेटतो तुम्हाला डायरेक्ट सेलिब्रेशन साठी. जेवलो बाई. कल पार्टी करेंगे, मचाएंगे. काय बोलते बेटा? तुला ब्लॉग मध्ये घ्यायला घेतले. जेवली का तू? 2 बडी जमा झालं आहे का? जेवला का? येस, आता जेवण झालं. हो माय गॉड, होतं डायरेक्ट किरदार मध्ये उतरला. एक नंबर. येस, आता जेवण झालं प्रॉपर. किरदार एकदम ऍक्टर. तू जेवला? जेवण झाला बाई. माझी एकाच व्हिडिओचा डायलॉग सांग. डायलॉग बोल. चला आमचे चोले बंधू आले. बंधू जेवले का? बंधू मुशीले भारी दिसते हो तुम्हाला. खतरनाक एकदम सूट होते. आणि माय गॉड, दात बंद कर दे. हे सांग, डायलॉग सांग एखाद. आई कुठला? बोल जोरात. आठव ना. अरे कधी पण झाला ना, आलो ना का 2-3 असं सांगतो ना, असा बोलला होता. मनात नाही आठव पण त्याला बरोबर आठवत आहे. तू सांग ना आता, कॅमेऱ्याच्या समोर बोल ना. तू पण ऑफ कॅमेरा ऍक्टर आहेस काय? ऑफलाईन काय फिट जेवलो. शपथ केस बघ यो. संख्या ब्लॉग बनवता झालाय. मागच्या वर्षी पण बनवला होता. लगीन करायचे बाकी काही नाही. पुढच्या वर्षी तरी द्या. आता बघा मस्त लगीन झाला असता या टायमाला. आता मस्त गाबुली सोडली असती. पॉन्टिंग कधी करायचे? या वर्षी आहे ना. भरपूर उमेदवार आहेत. पॉन्टिंग आणि तो 2 जण उमेदवार आहेत. कोणी असेल तर कमेंट करून सांगा. म्हणजे लग्नासाठी कोणी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुम्हाला त्यांचा बायोडाटा पाठवतो. एकदम मेहनती पोरं आहेत. त्यांच्या दाढीवरनं तुम्हाला समजून जाईल. दाढी वाढवायला एवढा कष्ट घेतात तर ते अजून संसार वाढवायला अजून कष्ट घेतील. बघा ना दाढी बघा कशी वाढवली. हा प्रॉपर. आम्हाला कुठं कष्ट कसं तरी मारायची. त्याच्यामुळे बघा जरा असेल तर सांगा. बाब्या लवकर चल, आता सेलिब्रेशन याच्या पुढे तुम्हाला बघायला भेटल. आला चला केक आला. फोन लावून हैराण झालो, फोनच लागत नाही. यो चला. खूप पाऊस. खूपच काय या केक का?
हा भाकरवडी 12 वाजलं तरी सेलिब्रेशन होणार नाही असा कुठं असतंय का काकी बरी आहे ना श्रेया तू कशी आहे मगाशी विचारला तरी कॅमेऱ्यात घ्यायला पाहिजे ना चल चल चला सुरुवात गलतन म्हणजे आता मग एवढा वेळ ठेवला ते जगदीश नानाचा 50 अगं जाम गोरा दिसतो ना तू याच्यामध्ये मी पण गोरा दिसतो याच्यामध्ये आता पण तू गोरा दिसतो म्हणजे निलेश मितांश कसा आहे तुझा तू गोरा दिसतो म्हणजे फिल्टर कांचा लावला ते सांग पहिले एक नंबर बघ ना त्या सांग कांचा फिल्टर येऊ दिसतो ना खरोखर दिसतो ना काय मुठ्या नाही गेलतो म्हणून त्यांचा रंग मला चढला का काय रंग चढला चला द केक क्राउन ओपन कर हे किती झालं केक क्राउनचं केक किती झालं हे केक किती झालं आपलं हा 6 झालं का हे जे केक क्राउन गेला ना का कसं 10 केक झालं का एक फ्री भेटतो ना फ्रीवाला आम्हाला कधीच चाकायला भेटत नाही लाजला इकडे जातो बोल तू माझा बर्थडे पटकन ती 10 झालं का 11 देऊन टाक हा केक भारी असतो चल घे 50 काय दे 50 खोके एकदम ओके काय करायचं मला बोला आता काय करायचं मम्मी तिथं टाटली घेऊन रेडी आहे ना तू बोलतो फोटोशूट करायचे बोलतो पहिले कायचा फोटो काढायचा घे वाघाच्या डरकाला उठूच नको नाही तर वाघ कसा आहे त्याला वाघा जर वाटला ना तर वाघ लगेच आम्हाला कोंबडा बिंबडा कापील त्याच्यामुळे नको कोंबडा कापतो डायरेक्ट वाघ चल घे फोटोशूट झाले ना 50K स्टार घे ना बोल ना व्यवस्थित बाबा एवढा प्रोफेशनल नाही निघाला मी काय मग तू कसं प्रोफेशनल रजिस्टार नाही मी चड्डीवाला रजिस्टार आहे माझं कुठं काय चड्डी पूजी ओ माय गॉड तर 50 केला खरे म्हणजे दाखवायला पण लागतंय का अरे तो हो उलटा परल ना बाबा उलटा परल नाही कसं काय करतोस हा व्यवस्थित भाऊजी हे उद्या दुपारी आहे का नाही तू हे दुपारी आहे का नाही उद्या नाही दुपारी करणार आहे सी फूड उद्या सी फूड होणार आहे का काय बोल मी नाही तुम्ही करू शकता ओके टार्गेटच केलेलं दुपारी करायचा तर तुम्ही करू शकता नाही याला जायचे ना हल्दी ना नाही ऍक्च्युली काय केलं माहिती का गण्याला आम्ही ऑर्डर दिली समज ना आता ठेव ना काढतात रे नाही काढ व्यवस्थित काढून घे या काय केक कापून नंतर नाही का चुटकीला पण आणाला पाहिजे जाऊ दे नको दाखवू काय प्रसाद टोले नाही ना माझा कडून डोका पडला कोणी डोका पडला माझा हा अख्खा माहीत बाई याव्या लय बेकार आहे लय डेंजर आहे आईला म्हणजे आम्ही येडा इथं सगळी जण सामल्या ती सगळी जण येडी आहे ती काय यार बाब्या चल घे हॅपी बर्थडे 50K सेलिब्रेशन थँक्यू ओके ही थांबला जाऊ दे डारकाल्या फोटो नको रे नको
त्याला कामाला पाठी जायला लागतो त्याला काय झोपल नाही इथं आपला टायमिंग झाला खरे घराला पण पडलाय माझा शिल टाकायला लागतील शाबाश ये होईना बा पैसे पैसे जा दे कोकम सरबत बनव जा इकडे फेरी मारली तरी पण अख्खा कोकम सरबत आम्हीच प्याला असेल जवळपास कोणचा बॉम्ब आहे तो माहिती आहे का दिलूबाईचा दाखव फोडून रे चलो हे घे ना त्या स्पार्कर लाव ना हे थोडं जवळ हो ना ए निल्या थांबा का एक काय बोला चला रांगेत उभी राहिले एकदम कडक आता सेलिब्रेशन चालू होणार आहे एक नंबर पेटते का पेटली सेलिब्रेशन ओ माय गॉड हे बच गया कॉंग्रॅच्युलेशन सेलिब्रेशन टाक 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 याच्या टायमाला तरी उफाला माझ्या टायमाला उफालला पण नव्हता त्या आम्ही 310 आणलं होतं कसं उफल दिलं एक नंबर भाई केक क्राऊनचा केक बोलला म्हणजे केक क्राऊनचा केक एक नंबर कॉंग्रॅच्युलेशन बेस्ट ऑफ लक एरवी 12 महिने कॅमेरामॅन तिकडे दुसरं असतात पुढच्या टायमाला इथे 100 झालं पाहिजे एवढा सपोर्ट करा कॉंग्रॅच्युलेशन अशीच प्रगती होत राहू जोरात बोल ना जरा बायकोने मारलाय काय जोरात बोल ना जरा आवाज काढ ना बाब्यासाठी अशीच प्रगती होत राहू नक्कीच बाब्याला आमचा सपोर्ट राहणार थँक्यू लाईक शेअर सबस्क्राईब साहिल गोळी 17-18 एकमेव कलाकार आहे भाई तो आपला फॉलोअर्स आहे अख्ख्या व्हिडिओ बघतो एकदम कडक व्हिडिओ बघतो जे कापाला दे आता मस्त बाबा जाम कोरा दिसतो रे लग्नावर आलाय तू शया जास्त जास्त भरा का जरा हा कमी कमी नको भरू माझ्यासाठी तरी जास्त भर बाकी गेला हे कमी कमीत बरं सकाळचं राहिला पाहिजे पबजी खेळशील पबजी चल साहिल बोल काय म्हणता बाकी आता तुम्ही 50K बद्दल काय 2 शब्द पर्यंत तुम्ही खूप मला सपोर्ट केला अजून असं सपोर्ट राहू दे लवकरच आपण 100K कम्प्लीट करू आणि याच्यापेक्षा मोठा सेलिब्रेशन करू आता पण तुम्ही जेवढा प्रेम दिलाय त्याच्याबद्दल धन्यवाद 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 आता पण तुम्ही जेवढा प्रेम दिलाय त्याच्याबद्दल धन्यवाद मंडळ आभारी असंच कायम सर्व प्रेम राहू दे थोडा जमला तर केक आण एक नंबर बोलतो तू हा एक नंबर बोलतो भाई पॉट भरशी 100% हा तू केक एक नंबर बाकी एक नंबर याला पाव करून आणून सांगा आता मी याला पाव कुठे बस ना आता काय चाटून जातो कधी पीठ काढला बाकी ना मस्त एक नंबर केक लागला सो केक काढूनची शाखा तिकडे तिकडे सगळीकडे आहे सगळीकडे केक एक नंबर व्हेरी व्हेरी गुड यार जास्त जास्त चिकना बोलू नको परत लाइटिंग आपल्याला लावलाय झलका देत का मी गोरा दिसलो का तुला लगेच बोलतो नाही हो माझ्या दिसतो मी सांगतो ना फॉरेनर ओरिजिनल काहीच नाही लांब घेतलं सो मित्रांनो इथेच ब्लॉगचा एंड करतो असाच ब्लॉग बघत राहा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन दाबून ठेवा आणि घंटी पण वाजून ठेवा त्या घंटीचा आवाज काढायचा काम माझा कारण तो रोज ब्लॉग टाकीत जाईल तुमची घंटी ऑटोमॅटिक वाजत राहील
बाय बाय हे बोलता बोलता मेमरी संपेल सो इथे ब्लॉगला एंड करतो बाय बाय कालू ए कालू मालकाशीच वापरता रे वाटतंय तो चला कालूला घेतला कालू दिसला नाही समजून जा कालू कालूला पण घेतला मुद्दाम ब्लॉग मध्ये आम्ही प्राणी कुत्री सगळी घेऊन तो आठवण राहते म्हणून त्याच्यामुळे कालू बस आता जास्त शपूट आलू नको खूपच घाण वास येतोय तुझ्या अंगाला पावसात पूर्ण लिंबोळा भिजलाय तू चला आता आम्ही खेळतो थोडासा